This is how you make me feel. पद्धतीने आपल्या तिकीटचे डबे तयार This is झाले. how you make me feel. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहे विदर्भ स्टाईल तिखट जिलेबी किंवा ज्याला आपण घनुले म्हणतो. हे विदर्भामध्ये जेव्हा नागपंचमी असते त्यावेळेस बनवल्या जातात. त्यावेळेस पोळी बनवत नाही आणि पांढरा भातही बनवत नाही, किंवा पिवळा भात बनवतात किंवा कदाचित बनवतेही नाही. आणि त्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी विदर्भामध्ये नागपूरमध्ये पुऱ्या आणि चण्याची भाजी आणि ह्या तिखट जिलेबी म्हणजे ज्याला घनुले म्हणतात ते बनवतात. तर चला बनवूया घनुले. त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेऊन घेतलं आहे. त्यात बघूया झटपट रेसिपी. पद्धतीने आपल्याला डो रेडी करून त्याला असं लांब रस्सा झाला आहे रेडी. आता आपल्याला या तर हा आहे आपला फायनल तिखट जिलेबी बनवण्यासाठी आपण जे 1-2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये मी 1 चम्मच बेसन घेतलेलं आहे, चण्याच्या डाळीचं, हळद, तेल, तिखट, मीठ घालून घेतलेलं आहे, थोडं जिरं घातलेलं आहे. आता आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे आणि 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची. रस्सा झाला आहे रेडी. आता आपल्याला यांचा करायचं आहे तिखट जिलेबी. आपण आता घेऊया तिखट जिलेबी बनवायला. त्यासाठी एक पेढा पहिले तयार करून घेऊया. अशा पद्धतीने आपण हे रोल्स तयार करून घेतलेले आहेत. आता यांना आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे आणि आपला रस्सा उकळीला आलेला आहे याच्यामध्ये सोडायचे आहेत. पद्धतीने आपल्याला डो रेडी करून त्याला असं लांबसर करून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला असं नूडल्ससारखं करून त्याला करून घ्यायचं आहे आणि एक सारखं नूडल्ससारखं आपल्याला बनवायचं आहे. ही जास्त थिकही नको, बारीकही नको. जास्ती बारीक झाली तर ती रस्स्यामध्ये गळून जाईल आणि जास्त थिक झाली तर आतमधून शिजणार नाही. म्हणून मिडियम साईजच्या आपल्याला लोळ्या बनवायच्या. आता ही रेडी व्हायची आहे. मी रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवते. अँड देन तिला आपल्याला राऊंड करून गोल करून जिलेबीचा आकार देऊन मग तिला त्या रस्स्यामध्ये सोडायची. पद्धतीने आपला तिखट जिलेबी तयार झालेला आहे. ह्यात लास्ट असा चिपकून घ्यायचा असतो. ठीक आहे. आता आपण यांना टाकायचं आपल्याला आपल्या या बॉईल रश्श्यामध्ये. आणि आता या बुडाला गेलेल्या आहेत. आपला रस्सा पण लिक्विडी आहे बघा. थोड्या वेळाने जेव्हा या शिजतील ते आपोआप वरती येतील आणि रस्साही थिक झालेला असेल. त्यावेळेस समजायचं की या शिजलेल्या आहेत. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. तर हा आहे आपला फायनल रिझल्ट. आता या शिजल्या आहेत, वरती आलेल्या आहेत. यावरून आपल्याला समजतं की या पूर्ण रेडी झालेल्या रेडी टू सर्व. तर अशा पद्धतीने या बनतात. तर नक्की करून बघा. आणि तुम्हाला या चिटचट आपल्या सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सायंकाळच्या नाश्त्यासाठी खूपच छान असतात. पोट भरून जात असते, जेवणाची गरज नसते. तर नक्की बनवून पहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.